अमरावती येथे अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अयानचा साथीदार उजेर खान इक्बाल खान हा देखील एका मुलीचा छळ करता असल्याचे तपासात समोर आले आहे। विशेष तपास पथकासमोर रविवारी एका 16 वर्षीय पीडितेच्या आईने याबाबत तक्रार नोंदवली। या तक्रारीच्या आधारे उजेर खान विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियमाच्या म्हणजेच पॉक्सो कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात आतापर्यंत 2 स्वतंत्र FIR नोंदवले गेले आहेत। या प्रकरणाचा मुख्य आरोपी अयान आहे। त्याच्यावर 13 एप्रिल रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 294, पॉक्सोचे कलम 8 व 12 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 व 67 अ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली। गोपनीयतेचा भंग होऊ नये म्हणून या प्रकरणातील इतर तपशील सार्वजनिक करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे। आनंद यांच्या माहितीनुसार उजेर त्या मुलीच्या संपर्कात होता। पीडितेच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकला नाही। त्याने मुलीला फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले होते। त्यामुळे तिच्या आईने रविवारी तक्रार नोंदवली। या गुन्ह्यात त्याचा मंगळवारपर्यंत PCR घेण्यात आला आहे। अयानने आतापर्यंत 8 अल्पवयीन मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो व्हायरल केल्याचे समोर आले आहे। अयान विरुद्ध एका 15 वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे। SITने तिचे बयान नोंदवून घेतले आहे, परंतु तिच्या बयानातून अद्याप त्याच्यावरील गुन्ह्यांमध्ये वाढ होईल अशी कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही। SITचे अधिकारी तिचे पुन्हा बयान नोंदविणार आहेत। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या प्रकरणातील अधिक तपशील देण्यास नकार दिला। वरिष्ठांचे तसे निर्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या मते काही माहिती गोपनीय ठेवणे अनिवार्य आहे, परंतु योग्य वेळी संपूर्ण तपशील माध्यमांसमोर आणला जाईल असे त्यांनी सांगितले। तपास यंत्रणेचा भर प्रकरण सक्षम करण्यावर असल्याचेही त्यांनी नमूद केले।